तोची दिवाळी आणि दसरा आज आपल्या या ठिकाणी आगमन झालेलं आणि आम्हाला दिवाळी आणि दसरा असल्याचं असं वाटतं. सन्माननीय व्यासपीठ विस्तार अधिकारी मॅडम, केंद्र प्रमुख, केंद्र संचालक आणि आपण सर्व परिचित आणि अपरिचित शिक्षक बंधूंनी कधी, कारण सगळे परिचित नाहीत म्हणून मी अपरिचित शब्द वापरला. शिक्षण विभागानं शिक्षण परिषदेसारखा हा उपक्रम चालू करून विस्तृत उपक्रम आहे. आता आमच्या काळात असलं काही नव्हतं. शिक्षण परिषद शब्द मी आत्ताच ऐकला आणि आज पाहिला काहीतरी शिक्षण परिषद किंवा आणखी काही नावाला मीटिंग होत होते असं ऐकलं होतं. पण हा आज आनंदाचा क्षण आज आम्ही इथं अनुभवतोय. आपल्या स्वागताची सत्काराची सेवा करण्याची संधी आज आम्हाला मिळते. खरं म्हणजे हा आनंदोत्सव यापूर्वीच इथं व्हायला पाहिजे होता. का झाला माहित नाही. थोडंसं कार्यकेंद्राने आमच्याकडे दुर्लक्ष केलं का काय कोणास ठाऊक, परंतु होतं तसं. कारण दुर्गम भागामध्ये आडवळणी भागात असलेली आमची ही छोटीशी शाळा आणि म्हणून कदाचित झाला असेल, ठीक आहे. पण आम्हाला नेहमी वाटायचं आमच्याकडे का नाही, आमच्याकडे का नाही, आमच्याकडे काय नाही, कशासाठी दुर्लक्ष आमच्याकडे. म्हणजे आम्हाला वाईट टाकल्यासारखं झालं वाटत होतं आम्हाला. पण आज तुम्ही बघाला आणि मनाला अतिशय आनंद झाला. हा सुद्धा उपक्रम एवढ्यासाठी म्हणतो मी, विचारांचं मंथन करीत होणार, शैक्षणिक विचाराचं मंथन करीत होणार, पण त्याचबरोबर आपल्या सर्वांचं एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण होणार हा योग मोठा. पूर्वी असे आमच्या काळात, म्हणजे आमच्या काळात मी फार जुना नाही, पण 25 वर्षापूर्वीचा, मी आता सेवानिवृत्त होऊन 20 वर्ष झाली. पण आमच्या काळात शिबिरं होती, शैक्षणिक शिबिरं असायची. त्या शिबिरामध्ये एक आदर्श पाठ असायचा. तो शिक्षकानं पाठ घ्यायचा आणि मग त्याच्यावर सर्वांनी चर्चा करायची. काल मनाप्रमाणे ती कालबाह्य झाली प्रथा, नवीन काहीतरी आलं, नवीन बाबी आल्या आणि त्याच्यातून आज जे घडते की त्याही पेक्षा चांगलं, यापुढे होईल याही पेक्षा चांगला असणार. कारण जग बदलत आहे, विचार बदलत आहे, शिक्षण क्षेत्रामधल्या अनेक सोयीसुविधा वाढत आहेत. खरं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट, आपण सर्वजण भाग्यवान आहोत, तुम्ही आणि मी सुद्धा. कारण शिक्षण क्षेत्रासारख्या एका पवित्र क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी परमेश्वरानं आणि आपल्या आईवडिलांच्या पुण्याने आपल्याला मिळाली. कारण ही जेवढे क्षेत्र असं आहे, इथं हाताला काळं लागत नाही, मनाला काळं लागत नाही. त्याचा अर्थ लक्षात आला असेल. आपण रोज ऐकतो, बोलतो, वाचतो, त्यानं खाल्लं त्यानं खाल्लं. आमचा शिक्षक सुद्धा खातो, पण काय खातो, 2 मिनिटे किंवा 5 मिनिटे वेळ खातो. त्याच्यापेक्षा दुसरं तुझ्याला खाण्यासारखं काही नाही. आणि म्हणून अशा क्षेत्रामध्ये काम करणं हे केवढं भाग्य. ऋषीमुनींच्या काळापासून, आश्रमातल्या शिक्षणापासून आज इथंपर्यंत शिक्षणामध्ये फार मोठा बदल झाला आणि अजूनही होतोय. आज शिक्षणामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये नवी नवी आव्हानं येत आहेत, नव्या नव्या समस्या निर्माण होत आहेत. आणि हे सगळं खरं म्हणजे ज्या ज्या समस्या असतील ते सगळं थांबवण्याचं, त्याला मार्गदर्शन करण्याचं काम फक्त आमचा शिक्षक आणि शिक्षकच करतो. शिक्षक समाजाचा आरसा आणि मुख्याध्यापक हा शाळेचा आरसा.
जसं शिक्षण, जसे शिक्षक तसा समाज घडत असतो आणि तसा मुख्याध्यापक तशी शाळा तयार होते. मित्रांनो, मी पण तुमच्यापैकीच एक आहे, त्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा माझ्याकडे पात्रता असा भाग नाही. पण एक ज्येष्ठ म्हणून आणि या शाळेमध्ये आपण तुम्ही आला म्हणून 2 शब्द बोलणं आवश्यक आहे असं म्हणणं. आपल्या सगळ्या माहिती आहे की आज सगळ्यात बाबतीत शिक्षकाला किती स्थान आहे, परंतु आपण एक अजून आपल्याला ओळखलेलं नाही असं मला वाटतं. मी कोण आहे आणि मी खरोखर या जगाला सगळा मार्ग दाखवणारा गुरुविना कोण दाखविले वाटे. गुरुशिवाय कुठेही काही समाज चालू शकत नाही, घर चालू शकत नाही, देश चालू शकत नाही. अशा परिस्थितीत आपल्या खांद्यावर आज एक मोठी जबाबदारी, समाजाला पुढे नेण्याची, राष्ट्राला पुढे नेण्याची जबाबदारी आज तुमच्या खांद्यावर आलेली आहे. आणि ही जबाबदारी आपण निश्चितपणानं पेलू शकतो का, तर पुढू शकतो. कारण हे या शिक्षण क्षेत्रामधलं एक महत्त्वाचं काम आपण पार पाडण्यासाठी नेहमीच सज्ज असतो. आपल्यावरच आपला समाज, आपलं राष्ट्र, आपल्या कुटुंबापासून लक्षात घ्या, आपल्या कुटुंबापासून ते राष्ट्रापर्यंत हे सगळं घडवण्याचं काम आमचा शिक्षक करतो. आणि म्हणून मी शिक्षकाच्या जीवनावर एक कविता लिहिली होती, त्यातली 1-2 ओळी तुम्हाला म्हणतो म्हणून दाखवलं. गौरव तुझा रे कुणी ना केला, पुरस्कार जरी नसे मिळाला. गौरव तुझा रे कुणी ना केला, पुरस्कार जरी नसे मिळाला. अरे दगडाचा तू देव बनविशी, दगडाचा तू देव बनविशी, यात तुला बहुमान. शिक्षका हाच तुझा सन्मान, शिक्षका